या शहराला आम्ही पुन्हा एकदा विकासाच्या रुळावर आणण्याचा पण करूनच ही निवडणूक लढवलेली होती आणि विकासाला हे शहर किती प्रतिसाद देतं हे आज नाही, गेले 40 वर्ष सतत एक अपघात सोडला तर कायम सतत या शहरात दिसलेला आहे. मी आनंदराव मलगुंडे आणि आमचे 22 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर 8 आमचे नगरसेवक पराभूत झाले. त्या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही या शहराचा विकास चांगला करू. जे आता नव्याने आमच्या विरोधात निवडून आलेले आहेत त्यांना देखील विश्वासात घेऊन या शहराचा चौफेर विकास करण्याचं काम आम्ही नक्की करू. या शहरातल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी येऊन या ठिकाणी भाषण करून बरेच घोषणा केलेल्या आहेत. त्या सगळ्या घोषणा मला खात्री आहे मुख्यमंत्री पूर्ण करतीलच असा माझा विश्वास आहे. पण आम्ही सगळे पूर्ण ताकद देऊन या शहराचा विकास करून हे शहर पुन्हा एकदा पूर्वपदावर आणू हा माझा विश्वास आहे. जी लाईन प्रचाराची तुम्ही धरली होती की उमेदवारी जे विरोधी पक्षातील लोकांना दिली ती गुन्हेगारी होती, लोकांनी त्याला तुम्हाला प्रतिसाद दिला असं वाटतं? मला वाटतं की तोही एक महत्त्वाचा मुद्दा ठरला या निवडणुकीत आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि मला विधानसभेत जेवढं मताधिक्य या शहराने दिलं जवळपास तेवढंच मताधिक्य माझ्या उमेदवाराला देऊन या शहराने एक वेगळाच आपली भूमिका ठाम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं. विधानसभेला तुम्ही विधानसभेला खेळलो नाही कारण मी माझे पक्षाचा अध्यक्ष होतो आणि पक्षाची आज या शहरावर आणि आष्टा नगरपालिका जी या माझ्या मतदारसंघाची दुसरी नगरपालिका आहे त्या ठिकाणी देखील प्रचंड मताधिक्याने विशाल शिंदे आणि तिथले 24 पैकी 23 उमेदवार हे आष्टा जनतेने निवडून दिलेले आहेत. तिथे बाणावती किंवा लिंबूचा प्रयत्न हा आष्ट्याच्या सुजाण सुशिक्षित आणि प्रगतीशील असणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी निवडून काढला याबद्दल आष्ट्याचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. आज आष्टा शहराच्या विकासाची देखील आम्ही सगळ्यांनी जी कमिटमेंट केली त्याच गरजेने त्या शहराचा देखील आम्ही विकास